हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गोकुळ अष्टमी जवळ आलेली आहे, त्यामुळे गोविंद लाडू किंवा सुदाम लाडू हे झालेच पाहिजे। तर रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे, करायला सुद्धा पहिल्यांदा जरी तुम्ही करून बघितली तरी सुद्धा जमते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। खोबरं घेतलेलं आहे, जे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे, थोडंसं डाळ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, शेंगदाणे कच्चे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत। शेंगदाणे इथे मी कच्चे घेतले होते, ते आपण सुरुवातीला भाजून घेऊया। शेंगदाण्याला डाग पडलेले आहेत, ते भाजलेले आहेत, आपण हे काढून घेऊया। खूप जास्त भाजण्याची गरज नाही। तर आता आपण शेंगदाणे काढून घेतले, यामध्ये थोडंसं तूप घालूया। तर इथे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक वाटी इतके पोहे घेतले होते ते घालूया आणि पोह्यांना सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। थोडंसं कमी तूप वाटलं तर परत तुम्ही तूप घालू शकता। जर पहिल्यांदा कमी पडलं असेल तर थोडंफार तूप तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता। तर ह्या पद्धतीने आपण पोहे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पोहे किंवा हे कुठलंही साहित्य भाजताना गॅस हा मीडियमच ठेवायचा, कारण हाय गॅस केला तर हे सगळं करपून जाऊ शकतं किंवा जास्त डार्क रंगावर भाजलं जाऊ शकतं। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे सगळं भाजून घ्यायचं। तर इथे आपले व्यवस्थित तुपावरती पोहे भाजून झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया। तर इथे आपण पोहे काढून घेतले। तर इथे सुकं खोबरं आपण खिसून घेतलं होतं ते सुद्धा भाजून घेऊया। छान असं सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं। तर इथे आपण जसं पोहे भाजताना तूप वापरलं होतं तसं इथे आपण खोबरं भाजताना तूप वापरलेलं नाही, असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं खोबरं सुद्धा सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे, हे आपण काढून घेऊया। तर इथे आपण खोबरं काढून घेतलं। तर इथे आपण जे डाळ घेतलं होतं ते इथे टाकलेलं आहे। तर इथे थोडंसं तूप टाकायचं, 1 ते 1.5 चम्मच इथे आपण तूप टाकणार आहोत, कारण ते व्यवस्थित भाजलं जाईल ह्यासाठी। तर इथे मी तूप टाकून घेतलं। आता ह्याला सुद्धा छान असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। इथे आपलं डाळ सुद्धा भाजून झालेलं आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया। तर इथे आपण डाळ काढून घेतलं आणि थोडेसे काजू बदाम वापरलेले आहेत। तुम्हाला म्हणजे आवडत असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालतात, ऑप्शनल आहेत। तर इथे थोडेसे काजू बदाम वापरलेले आहे, हे सुद्धा आपण भाजून घेऊया छान असे थोडे थोडे डाग येईपर्यंत। तर इथे आपले काजू आणि बदाम सुद्धा थोडेसे डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा काढून घेतले। तर हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे। या साहित्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आणि नंतरच मिक्सरमधून काढायचं। तर इथे शेंगदाणे मी सालासकट घेतलेले आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता। तर आता हे आपलं सामान पूर्ण थंड झालेलं आहे। तर हे आपण थोडं थोडं मिक्सरमध्ये, आता एकत्र हे मिक्सरमध्ये बसणार नाही, त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं सगळंच टाकून आपण हे 2 बॅचेसमध्ये फिरवून घेणार आहोत। तर इथे मी हे मिश्रण टाकलेलं आहे याच्यामध्ये। तर आता ह्याला आपण फिरवून घेऊया। तर इथे मी छान असं खूप पावडर नाही, पण शक्यतो होईल तेवढं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असं व्यवस्थित हे आपलं बारीक झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया। आणि त्याच पद्धतीने आपण ते राहिलेलं जे आहे ते सुद्धा इथे आपण काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरमध्ये काढलं, त्यामुळे काय झालं की हे सगळं असं म्हणजे गोळे गोळे झाल्यासारखं झालं, तर ते सगळं असं सुटसुटीत करून घ्यायचं। आता ह्याच मिश्रणामध्ये 1 वाटी मी गूळ वापरलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही जसं थोडंसं गोड हवं असेल तर कमी जास्त करू शकता किंवा थोडंसं कमी सुद्धा करू शकता। इथे मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। तर आता गूळ हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा। तर इथे मी हाताने गूळ पूर्ण मिक्स करून घेतला आहे। तरी सुद्धा असं बाइंडिंग येण्यासाठी किंवा एकजीव पूर्ण होण्यासाठी आपण काय करूया, पल्स मोडमध्ये आपण हे फिरवून घेऊया। तर इथे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गूळ टाकून फिरवून घेतलेलं आहे। खूप जास्त फिरवण्याची गरज नाही, थोडं थोडं जसं फिरवून घ्यायचं, कारण आपला जो गूळ आहे तो मिश्रणामध्ये एकजीव झाला पाहिजे। तर इथे मी सगळंच जे आहे मिश्रण ते मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतलेलं आहे।
तुम्ही बघू शकता ज्या थोड्याशा गाठी झालेल्या आहेत त्या आपण फोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, हे मोकळं करून घ्यायचं. तर या पद्धतीने बघा छान असे लाडू वळले जातात. खूप असं काही मेहनत लागत नाही ह्याला. तरीसुद्धा आपण काय करूया, छान असं व्यवस्थित खूप म्हणजे अजून थोडंसं आपण इथे तूप वापरणार आहोत, कारण जे तोंडात टाकल्यानंतर पिटाळ लागणार नाहीत किंवा खूप असे जेव्हा चिकट होणार नाहीत. त्यामुळे काय करायचं, थोडंसं तूप वापरलेलं आहे 1 ते 2 चम्मच. त्यामुळे आता हे तूप सगळं व्यवस्थित मिश्रणाला म्हणजे लावून घ्यायचं, जेणेकरून गोळे आपले व्यवस्थित बसतील आणि खूप असे म्हणजे पीठ खाल्ल्यासारखं वाटणार नाही. तोंडात टाकता क्षणी असा विरघळला जाईल, त्यामुळे आपण इथे तूप वापरलेलं आहे. तर तेही आपण पूर्ण इथे आपलं तूप मिक्स करून झालेलं आहे. तर हे व्यवस्थित आता आपण गोळा बघूया बसतो की नाही. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि पटकन असं, खूप जास्त म्हणजे असं खूप दाब टाकायची गरज नाही, अगदी व्यवस्थित असा पटकन तयार होतो हा लाडू आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. तर याच पद्धतीने आपण हे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. जे आपण साहित्य घेतलं होतं त्याच्या प्रमाणामध्ये इथे 11 ते 12 लाडू तयार झालेले आहेत. एक छोटासा झालेला आहे, बाकी म्हणाल तर अगदी 10 ते 11 लाडू तयार झालेले आहेत. व्यवस्थित फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता मस्त असं पेढ्यासारखं झालेलं आहे. तर आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू कसे करायचे हे बघितलं. तर रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपीच आहे आणि पटकन लाडू तयार करून होतात. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.